श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आजच्या या भागात आपले मनःपूर्वक स्वागत. या भागात आपण पाहणार आहोत स्वामींचा तारक मंत्र, मनोविज्ञानावर आधारित एक सत्य कसे आहे ते. शास्त्र, संशोधन, विज्ञान, मनोविज्ञान हे सर्व स्वीकारलेले असतानाही जीवनात एखादा क्षण असा येतो जेव्हा मन भरून येतं, आशा सुटते आणि समोर वाट दिसत नाही, तर दिसतो फक्त काळोख, दाट अंधकार. अशा वेळी एक शब्द, एक मंत्र आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही, ती एक जिवंत ऊर्जा आहे. स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे संकटातून तारणारा मंत्र. एक साधी पण अर्थपूर्ण कृती. हातात पेलाभर पाणी घ्या, शांतपणे बसा, डोळे मिटा आणि डोळ्यासमोर आणा स्वामींची करुणामयी भक्तवत्सल प्रतिमा. हा क्षण म्हणजे तुमचं मन, तुमची श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचा संगम. ही अंधश्रद्धा नक्कीच नाही, कारण विज्ञानही सांगतं पाण्यात स्मृती असते, कंपनं साठतात, भावना परिणाम करतात. मग आपल्या श्रद्धेने मंत्रांच्या कंपनांनी भरलेलं पाणी केवळ पाणी कसं राहील? ही कृती म्हणजे स्वतःवरचा विश्वास, स्वामींच्या कृपेवरची श्रद्धा आणि मनाला उभं करण्याचा एक सशक्त उपाय. हा तारक मंत्र नक्कीच मला सकारात्मकतेचा आणि शांतीचा आधार देणारा आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी दैतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जया घेती हाती. 2 मिनटं डोळे मिटून शांत बसा आणि असा विचार करा, स्वामी समर्थांचा तारक मंत्र, त्यामुळे माझे मन स्थिर झाले आहे, चिंता कमी झाली आहे, माझा आत्मविश्वास वाढला आहे. स्वामींच्या मंत्रावर असलेला माझा विश्वास मला सकारात्मक भावनिक ऊर्जा देणार आहे. त्यामुळे संकटाशी लढण्याची ताकद मला मिळणार आहे. जेव्हा मी किंवा दुसरा कोणी हे जल प्राशन करेल, तेव्हा मला स्वामींचा प्रेमळ पाठिंबा मिळणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया चैत्र भाग 3 मध्ये, चैत्र गौरीच्या निमित्ताने. धन्यवाद.